सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं आम्ही सतत ऐकत असतो. कधी व्हॉट्सअप हॅक, तर कधी बँक अकाउंटवर डल्ला, तर कधी सोशल मीडियावरून भावनिक फसवणूक. पण आज आपण अशा एका धोकादायक सायबर गुन्ह्याविषयी बोलणार आहोत, जो तुमच्या खिशासोबतच तुमच्या हृदयावर देखील वार करतो. तो म्हणजेच कॅटफिशिंग. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी. कॅटफिशिंग म्हणजे नक्की काय? कल्पना करा, तुम्हाला सोशल मीडियावर किंवा डेटिंग ऍपवर एक परफेक्ट व्यक्ती भेटते. स्मार्ट, आकर्षक, काळजी घेणारी. बोलणं सुरू होतं, गोड शब्दांची देवाणघेवाण होते आणि बघता बघता तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. पण ही व्यक्तिरेखा सत्य नसते. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, प्रेम करतात, ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात. यालाच म्हणतात कॅटफिशिंग. आता प्रश्न पडतो, ही फसवणूक नेमकी कशी केली जाते? चला पाहूयात. सायबर गुन्हेगार सुरुवातीला सोशल मीडियावरील आपले फोटो आणि माहितीचा अभ्यास करतात. मग तुमच्याशी चॅटिंग सुरू करतात. कधी मैत्रीच्या नावाखाली, किंवा कधी प्रेमाच्या नावाखाली, किंवा कधी सहानुभूती मिळवून तुमचा विश्वास जिंकला जातो. एकदा का तुम्ही या नात्यात गुंतलात की त्यांचं अंतिम लक्ष असतं पैसे उकळणं किंवा वैयक्तिक माहिती काढून घेणं. ही सगळी काय फक्त थेअरी नाहीये, तर अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या देखील आहेत. किरत अस्सी नावाच्या महिलेचं जवळपास 10 वर्ष चाललेलं रिलेशन एका बनावट व्यक्तीशी होतं. बॉबी नावाच्या हृदयरोग तज्ञावर त्या प्रेम करत होत्या. पण सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा धक्काच बसला. बॉबी नावाची कुणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. त्याऐवजी किरत यांच्या चुलत बहिणीनंच हा संपूर्ण बनाव रचला होता. 10 वर्षे फसवणुकीचा. या घटनेवर स्वीट बॉबी, माय कॅटफिश नाईटमेअर ही डॉक्युमेंटरी देखील बनली. रेवती नावाच्या एका मुलीला फेसबुकवर राम नावाच्या एका व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. बोलणं सुरू झालं, प्रेम जडलं आणि एके दिवशी राम म्हणाला, मी तुझ्यासाठी एक महागडं नेकलेस पाठवलंय, पण कस्टम ड्युटी मात्र तेवढी पाठव. रेवतीनं लगेच पैसे पाठवले. पुढे तो नेकलेस कधी तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि राम तर अचानक गायबच झाला. अशा कॅटफिशिंग पासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल? सोपे, हे 5 नियम पाळा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूपच परफेक्ट वाटत असेल, त्यांची प्रोफाईल नवीन असेल किंवा त्यांचे फारसे फोटो नसतील, तर सावध राहा. व्हिडिओ कॉल आणि प्रत्यक्ष भेटीची मागणी करा. जर समोरची व्यक्ती नेहमीच व्हिडिओ कॉल टाळत असेल, प्रत्यक्ष भेटायला नकार देत असेल, तर त्यामागे काहीतरी गडबड असू शकते. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे वैयक्तिक माहिती शेअर करू नका. सोशल मीडियावर बँक डिटेल्स, पत्ता, ओळखीची कागदपत्र किंवा खासगी फोटो शेअर करणं टाळा. सोबतच ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीकडून पैसे मागण्याच्या गोष्टींना नाही म्हणा. कोणीही ऑनलाईन भेटलेली व्यक्ती तुम्हाला गिफ्ट पाठवत असल्याचं सांगत असेल किंवा काही पैशांची गरज आहे असं सांगत असेल, तर तो अलर्ट सिग्नल आहे. शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही संशयास्पद वाटलं तर लगेचच पोलिसांशी संपर्क साधा. जर तुमच्या ओळखीच्या कुणावर कॅटफिशिंगचा संशय असेल तर सायबर सेलमध्ये तक्रार करा. आयुष्य सुंदर आहे, पण ते ऑनलाईन खोट्या प्रेमात अडकवून वाया घालवू नका. डिजिटल जग जितकं सुरक्षित आहे तितकंच धोकेदायक देखील आहे. म्हणूनच तुमच्या खिशाला आणि हृदयाला देखील या फसवणुकीपासून वाचवा. आणि हो, हा विषय तुम्हाला कसा वाटला यावर कमेंट मध्ये तुमचं मत नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.